गुड मॉर्निंग. आज आहे 18 तारीख. तारीख विसरली. हो, मी दरवेळेस आणि विसरते. कुठली मी आणलीच नसेल. तो पूजा करतोय. आता जस्ट आम्ही ऑफिसमध्ये आलो. आज लवकर आलो. आज काय माहिती, मला सकाळी लवकर जाग आली आणि म्हटलं आज जरा लवकर यावं. आय थिंक 9:15 वगैरे 9:30 वाजलेत ना संकल्प. आज लवकर आलो आम्ही ऑफिसला. 9:35 आज जीत लिया है. तर चला दिवसाची सुरुवात करूयात. जस्ट आता आमचं सगळं ऑफिसमधलं काम आवरलं. म्हणजे आम्ही सकाळी आल्यावर थोडंसं साफसफाई करतो, झाडून पुसून घेणं. जोपर्यंत आता कामाला बाई नाही मिळते तोपर्यंत आम्ही दोघंच करतोय. तर सगळं पुसून घेतलं, टेबल वगैरे, आणि झाडलं थोडंसं. आणि एका आठवड्यातून वगैरे आमचं असं ठरलंय की पुसून काढायचं सगळं एकत्र. नेट ऍक्च्युली गेले म्हणून मी बडबड करत बसली, बाकी काही नाही. तेच संकल्प आता बॅलन्स मारतोय. अजून नेट येईपर्यंत काय आम्हाला काम नाहीये मला तरी, कारण मला सगळं नेटवर्कच आहे. म्हणून मी आता टाइमपास करून बसले. संकल्पचे डोकं खातली. काय चाललंय? माझं गिफ्ट. माझं गिफ्ट मी ना दादाकडून गिफ्ट मागितलंय. ऍक्च्युली इंट्रो व्हिडिओ आहे ना आपला, तर काल संकल्पने केला, पण संकल्प बोलला हा जस्ट आपण दादाला कसा पाहिजे म्हणून. मग दादा आता माझ्यासाठी म्युझिक करतो. हॅलो, आज आम्ही ऍक्च्युली ऑफिसमधनं लवकर घरी आलो आणि मी ऍक्च्युली चहा बनवतीये. वाजलेत काहीतरी 4:45 झाले. तर उद्या ऍक्च्युली आम्हाला जायचं पनवेलला. आईंना सोडायला आम्हाला पनवेलला जायचं आहे, कारण संकल्पाची मामी त्यांचं ऑपरेशन आहे, त्यामुळे मग आई तिकडे सोबत चालल्यात. तर त्यासाठी संकल्प गाडी आज धुवायला गेला आत्ता, म्हणून आम्ही आज लवकर आलो. आणि मला एक सांगायचं आहे की दादानी मला मस्तपैकी एकदम इंट्रोचं म्युझिक करून दिली आहे, तरीसुद्धा मला अजून त्यांनी असं पूर्ण वेस्टर्न स्टाईल दिली आहे. मला आपलं असं इंडियन टचवालं पाहिजे थोडंसं. आता बघूयात, मी परत एकदा दादाला सांगणार आहे. तर थोडंसं रिक्वेस्ट करेन मी दादाला. मी अजून ऐकली नाहीये ती, मला त्याने पाठवलंय पण मी अजून ऐकली नाहीये. मी उद्या तर नाही, आता परवा ऑफिसला गेले की परत ऐकेल. जर छान वाटली तर मग तीच ठेवेल, नाही तर मग दादाला मी परत चेंज करायला सांगणार आहे. मला पाहिजे वेगळी बनवून, कारण इंट्रो माझं असं काय म्हणतात डेली व्लॉग आहे ना माझा, असं वेस्टर्न स्टाईल असं काही नाहीये. तर त्यामुळे गिटार वगैरे आहे, आणि आता मी यूज करते ते संकल्पनी बनवलेली स्वतः. तर बघू, दादाला मी परत एकदा सांगेल चेंज करायला. काही दिलं त्याने छान ते ती लावेल, नाही तर मग आता जी दादाने बनवून दिली ती बघू यूज कुठली करायची. तर चहा उकळलाय. आईंना आणि मला चहा ठेवलाय फक्त. संकल्पाला कॉफी आवडते, त्यामुळे संकल्प जेव्हा येईल त्यानंतर मग मी त्याला कॉफी ठेवेल. आज आईंनी छान अशी पावभाजी बनवलेली, खरंच सुंदर झालेली आणि झणझणीत झालेली, मस्त एकदम. दादा पण आज होता, तर दादाने पण आज मस्त पावभाजी खाल्ली. चला चहा घेते, नंतर भेटूयात मस्त. आज ऍक्च्युली मला एकटीलाच बसावं लागतं, म्हणजे मी आणि संकल्प असं आमचं आहे, ठरलेलं आहे की सकाळी म्हणजे फक्त ठरलेलं आमचं की चहा पिऊ तर एकत्रच पिऊ. पण आता संध्याकाळची वेळ आहे, आता आईंसोबत घेते मी. आई ॲक्च्युली कपडे चेंज करतात, आम्हाला बाहेर जायचं थोडं, त्यामुळे. तर असं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. जसं मी काल म्हटलंय तुम्हाला की आम्ही चाललो पनवेलला आईंना घेऊन,
आणि आवरलं आता 7:30 वाजलेत. खरं तर लवकर निघायचं होतं, 7 पर्यंत निघायचं होतं, पण आता निघतोय. आज अनप्लॅन आहे सगळं, बघूया आजचा दिवस कसं जातोय ते. आता आम्ही आईला सोडलं आणि आता आम्ही निघतोय. आमचा आता प्लॅन खरं तर काय ठरत नव्हता. आता सकाळी काय एवढं करायचं, 11च वाजता, तशी मग नॅचरल्सला जायचं असं आमचं चाललंय, आईस्क्रीम खादळायला. बघूया आता तिकडेच जाऊयात ना. आज बघू काय अनप्लॅन आहे सगळं, जे होईल ते आम्ही करतोय आणि मग गेलो लवकर तर तिथं लवकर जाऊ, असं असेल आमचा दिवस. आम्ही फर्स्ट टाइम नॅचरल्स मधलं आईस्क्रीम खाणार. तू खाल्लायस आधी? संकल्पने पण नाही खाल्लं, मी पण नाही खाल्लं, ऐकलंय फक्त की छान आहे तिथलं आईस्क्रीम. तर मग ते खाऊ आम्ही आज, बघू. आणि सगळ्यांनाच माहिती असेल मला असं वाटतंय ना नॅचरल्सचं. आपणच अशी होत प्राणी. असू दे नेहमीप्रमाणे आम्ही अडकलो ट्रॅफिक मध्ये. सिग्नल लागला की अडकलो. आम्ही मागच्या रविवारी दादा, अपेक्षा वहिनी आणि दादासोबत गेलेलो. आता ह्या रविवारी आईंना सोडायला म्हणून आलो. प्रत्येक रविवार आमच्या कुठेतरी असा मार्गी लागतोय. खरं तर आरामच मिळत नाहीये, पण ठीक आहे. आता उद्या आमचं चाललंय, बघू हाफ डे मारायचा आणि मग झोपा काढायचा. तर आम्ही पोचलो. इथे आता 11चा टाइम दाखवलाय. ओपन झालंय का नाही काय माहिती, कारण अजून 5 मिनिट आहेत 11 वाजायला. आता बघूयात ओपन मिळतंय की नाही, नाही तर आमची एवढ्या लांब आलेली फेरी वाया जाईल. आपण थांबून खाऊयात, अर्धा तास थांबवत पाहिजे तर. तिथे टाइमपास करूया ना. हा खरंच. टर्न राईट रे. ओके मॅडम. मी नाही, ती सांगते, ती मॅडम सांगते, मी नाही. त्या मॅडमलाच तिचंच ऐक तू. दिसलं कुठे? कुठे दिसलं? हे दुधाची डे हे बघ. कुठे तुला लांबून काय दिसलं? अच्छा, गाड्या लावायचे प्रॉब्लेमच आहे. आलो पण आय थिंक नॅचरल्स कुठे दिसतंय काय? हे बघ राईट साईडला. वा 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 वा, चला चला. पार्किंग पण भेटली. अय्या अय्या. याच्यात सुख काय हो? आता काय सुख आहे. आलो आम्ही आणि पार्किंग सुद्धा व्यवस्थित मिळाले, समोरच एकदम. आणि नॅचरल्सचं ओपन पण झालंय आईस्क्रीम. आय हाय ओय होय, आय हाय ओय होय, मधुपती नॅचरल्स तिकडे आहे. रोड क्रॉस करते मग. संकल्प फायनली. गुड मॉर्निंग. आणि टेंडर कोपन. हॅलो मॅम, गुड मॉर्निंग. हा अच्छी बात नको ते. This is something that I recommend us. हे स्पेशल आहे. माझं स्पेशल सीजनल आहे. मँगो मलाई आहे. तो फ्रेश मँगो मलाई आहे. खाऊया. सांग बहिणी, तू टेस्ट कर. नॅचरल. आता हे कुठलं आहे? याने आता वावाचं वावा नॅचरल आहे. हे इतकं वर्थ आहे ना. आणि आता मी खरंच टेस्ट करायला आलो. आणि आता नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ, आता आज
आपल्याला यायलाच मिळणार. आपण आधी इकडे बोलवण्यापेक्षा आणि मी इथे घेतो. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही नॅचरल आईस्क्रीम इथे आलो होतो. असू सिरियसली मला खूप म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून मला एकदा कोणीतरी सांगितलेलं की नॅचरल्सचं आईस्क्रीम असतं आणि हे ते, आणि ते मी आज पहिल्यांदा ट्राय केले. इट वॉज झालं आमचं पनवेल आता मला सुफळ संपूर्ण. आता मला अलिबागमध्ये कुठेच आईस्क्रीम खाताना जाम हे होईल. जाम आठवण येईल या गोष्टीची. आणि मला असं वाटतंय की मी आहे एवढा येडा आईस्क्रीम साठी. आम्ही येऊ शकतो पनवेलला. आणि हे जवळ असं मला जाणवलंय, काय फार लांब नाहीये. सो एकदा जर ही सगळी गँग निघाली ना, ही सगळी गँग जर निघाली तर आपण येऊ शकतो. ही सगळी गँग म्हणजे कोण? प्रियांका, सागर, आदी. म्हणजे कधीतरी आम्ही आधीला सोडायला अलिबागला पनवेलला आधीला सोडायला. आणि आता लग्न झाल्यावर जर समज झालं तर भेटायचं झालं तर आपण पनवेललाच भेटत जाऊयात. हो हो चालेल चालेल. नॅचरल्सलाच भेटलो ना तर तिथे कसं एसी छान आहे तिथे, म्हणून भेटत जाऊया, बाकी काही नाही ना. डन. आणि आता ना मँगोचा सीझन आहे, त्यामुळे मँगो आईस्क्रीम नक्की ट्राय करा. आला तिथे पनवेलला. ब्लॉगर खरंच भारी आहे, जाम भारी जाम भारी. आम्ही टेंडर कोकोनट खाल्लं. हा यांनी टेंडर कोकोनट ट्राय केला आणि स्पायसी म्हणजे पेरू ते खाल्लं आणि एवढं भारी होते ना दोन्ही. मी एकच खाल्लं कारण माझं पोट लगेच आउट होतं. मला खरं तर खायचं होतं कारण एवढा आलेला चान्स सोडणं म्हणजे कठीण. पण ठीक आहे, असू दे. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा परत खाईन. नक्कीच दुसरा अजून ट्राय करू आपण. नक्कीच नक्कीच. आणि दरवेळेस येऊ तेव्हा असं वेगवेगळं आपण ट्राय करूया. ओके, कॉपी दॅट. नेक्स्ट टाइम सीताफळ. हा, सीताफळ पण खाऊ. आणि हे इथले आईस्क्रीम नॅचरलचे खरंच कुठलेही पण ट्राय केले तरी छान लागतात, त्यामुळे कुठलेही ट्राय केले तरी मज्जाच येणार आहे. सगळेच ट्राय करू. आता खूप गरम व्हायला लागलं एसीला. हो. आम्ही ना आता डीमार्टला पोहोचलो आणि आता आमच्यामध्ये गंमत झाली मस्त. आम्ही रोड चुकलेलो आणि आम्ही डायरेक्ट खोपोलीवाला जो रोड आहे ना पुणा, त्या हायवेनी सरळ गेलेलो आणि मग परत मागे फिरलो आणि मग आता ह्या मागच्या रोडने आलो. गाडगी, तुला आतमध्ये जायची इच्छा आहे? गर्दी बघ आहे, गर्दी खूप आहे ऍक्च्युली. प्रियंकाला पाहिजे ह्या काचेच्या बॉटल. ई शॉपिंग. एक डझन किती हवे सांग? 1 डझन. आला रे करते. चाललंय चपलांचं शॉपिंग. काय म्हणणं आहे तुमचं? ते मगाशी काढलेलेस ते थोडीशी पाय. मग त्याच्यापेक्षा मोठा नंबर बघ ना तिथे. चलो, आमची शॉपिंग झालेली आहे. आम्ही शॉपिंग करू असं म्हटलं, काहीच नाही केली. नाही आम्ही काही जास्त घेतलं. मी एक सांगू तुम्हाला, आम्हाला 1 लाख रुपये जरी दोघांना मिळून दिले तरी आम्ही काहीच नाही शॉपिंग करून येणार. मी करू शकतो 1 लाखाचं. मी ग्राफिक्स कडे घेऊ शकतो, ते करू शकतो. नाही शॉपिंग करू शकतो. मग तसं नाही करू शकत, हे पण खरं आहे. जास्त किराणा सामानच असतं, त्यामुळे मग आमचा दोघांचा काही तिकडे उपयोग नाही. हा, जर मॉलमध्ये नेला आणि मग सोडलं की घ्या तुम्हाला काय घ्यायचं, मग ठीक आहे. आम्ही पण तिथे जास्तीत जास्त गेम खेळू. घेतले तर ड्रेस घेऊ. 4-5 ड्रेस घेतले झालं काम. आम्हाला काय कसला गंधच नाही तेव्हा. नाही आम्ही शॉपिंग करू शकत. आम्ही त्या दिवशी मॉलमध्ये पण शिरलो. असं पण नव्हतं की आमचं बजेट पण नव्हतं. त्या दिवशी होतं बजेट, पण दादा वहिनींनी घेतलं. पण आम्हाला तिथे काही घ्यायची इच्छाच नाही झाली. काय माहिती आमचं काय असं आहे, आम्ही काय नाही घेतलं. वेडे होता मी. नाही, कमेंट करून सांगा आमच्यापैकी कोण वेड आहे.
आपले सबस्क्रायबर सगळे पण मी म्हणजे कमेंट नाही करत. कोणच कमेंट नाही करत. मी प्रत्येक वेळेस सांगते काय आवडेल तर कमेंट करा वगैरे. काय तुम्ही कमेंट वगैरे काय नाही करत. ते कामाचे नाही. करा घ्या कमेंट घ्या. आणि एक आश्चर्य सांगू. आम्ही गप्पे आम्ही असं ठरवलेलं की संध्याकाळी वगैरे जाऊ. आता किती वाजले? 1च वाजले आणि आम्ही चाललो पण घरी. मला वाटतं 2 वाजेपर्यंत वगैरे पोहोचू पण आम्ही घरी. कसे होत आम्ही वेळेत नुसते. उन्हाळ्याला चांगला दिवस मिळालेला तो पण आम्ही असंच म्हणजे केलं एन्जॉय असं काय नाहीये. पण आमचं थोडंच असतं, जास्त नसतं. हो कोकोपीट घे. पंप घ्यायचं पाणी. तर आम्ही आता तिकडून डायरेक्ट आलो नर्सरीमध्ये, कारण आम्हाला आपल्याला जी गिफ्टमध्ये झाडं मिळालेली, तर त्यासाठी आम्हाला खाली ज्या प्लेट असतात झाडांच्या खाली ठेवण्यासाठी, तर त्या पाहिजे होत्या. तर त्या आम्ही आता घ्यायला आलो. तर असा होता हा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.